सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित नवरात्रीनिमित्त व्याख्यानमाला सांगावा निवृत्तीच्या लेकींचा यातील चौथ्या माळेचे विचारपुष्प गुंफणार आहेत ॲडव्होकेट वैशाली भाऊसाहेब डोळस आहेर. त्यांचा परिचय. वैशालीताई म्हणजे महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीतील पेटती मशाल आहे. आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण मांडणीतून त्यांनी बहुजन समाजाचं प्रबोधन सुरू ठेवलं आहे. त्यांनी LLM ची पदवी प्राप्त केली असून त्या सध्या मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे वकिली करीत आहे. वकिलीच्या शिक्षणासोबतच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास विभागातून MA फेमिनिझमची पदवी सुद्धा संपादन केली आहे. वैशालीताई गेल्या 25 वर्षापासून मराठा सेवा संघामध्ये कार्यरत आहे. त्यांनी जिजाऊ ब्रिगेड राज्य उपाध्यक्षपद भूषवले आहे. त्या सत्यशोधक समाज प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर बिनीच्या कार्यकर्त्या आहेत. तसेच कॉम्रेड मनोहर टाकसाळ स्मृती प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर याच्या उपाध्यक्ष आहेत. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या 19व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये त्यांनी संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अशा प्रकारे संभाजीनगरमधील विविध चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्या सर्व सामाजिक कामासोबतच त्या रचनात्मक कार्यातही अग्रेसर आहेत. सध्या त्या राष्ट्रमाता जिजाऊ गर्ल्स हॉस्टेलच्या संचालक मंडळामध्ये कार्यरत आहे. अलीकडेच त्यांनी विंग कमांडर एक समर्पित जीवन या पुस्तकाचं संपादन केलं आहे. महाराष्ट्रभर प्रबोधनाची झंझावात निर्माण करणाऱ्या वैशाली डोळस परिवर्तनावादी चळवळीमध्ये राज्यभर आणि राज्याबाहेर अनेक व्याख्याने देण्यासाठी भ्रमंती करत असतात. राज्यभर चालणाऱ्या अनेक नामवंत व्याख्यानमालांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. बहुजन समाजातील बुद्धिजीवी कार्यकर्ती असणाऱ्या वैशालीताईंना नेवासा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रियदर्शनी घुले पाटील जीवनगौरव पुरस्कार, वणी नाशिक येथील महाराष्ट्र लोकप्रबोधक पुरस्कार, अहिल्यानगर येथील त्यागमूर्ती रमाई जीवनगौरव पुरस्कार, मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेले आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांचे जोडीदार ॲडव्होकेट सोमेश्वर आहेर यांची मोलाची साथ त्यांना लाभली आहे. आज त्या भारताचे संविधान आणि स्त्रिया या विषयावर बोलणार आहेत. त्यांचे स्वागत आणि मांडणीबद्दल आभार. ज्या ज्या महामानवांनी आणि महान स्त्रियांनी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही तत्व रुजावीत यासाठी प्रयत्न केला, त्याग दिला, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते. सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं सांगावा निवृत्तीच्या लेकींचा या व्याख्यानमालेला आयोजित केलं आदरणीय प्रतिमाताई परदेशी यांनी. त्या व्याख्यानमालेमध्ये आपण यावर्षी भारताच्या संविधानाने आम्हाला काय दिलं हा विषय मांडावा असं मला वाटलं. त्याचं कारण असं की भारतीय संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आमच्या स्त्रिया आजही स्वतःच्या हक्क अधिकारांपासून अत्यंत दूर आहेत आणि त्याची जाणीव करून घ्यावी, माहिती करून घ्यावी हेही आम्हाला वाटत नाही. मुद्दा असा आहे की या देशामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला प्रतिभाताईंनी पहिल्या दिवशी सांगितलेलंच आहे की हा उत्सव आपण का साजरा करतो आणि सुरुवातीला स्त्रियांना कशा प्रकारचं स्वातंत्र्य आणि समता होती. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मनुस्मृतीचं आपल्या देशामध्ये जी काही रुजवात झाली त्या माध्यमातून स्त्रियांना गुलामीमध्ये ढकललं गेलं आणि ही स्त्री जी शेती करणारी होती, जी राजकारण करणारी होती, ती स्त्री कुटुंबाच्या उंबरठ्याच्या आतमध्ये बंदिस्त झाली. तिला बंदिस्त केलं गेलं आणि तिच्यावरती डोक्यापासून पायापर्यंत अनेक बंधनं लादली गेली. डॉक्टर आ साळुंखे सर असं म्हणतात की या देशामध्ये वर्णव्यवस्थेनं सर्वांना वर्णाची उत्पत्ती आणि कार्य सांगितले, पण स्त्रियांना या वर्णव्यवस्थेमध्ये अवर्ण ठरवलं गेलं, म्हणजेच तिला कुठेही जागा दिली गेली नाही. अतिशूद्राच्याही खालचं स्थान तिला बहाल केलं गेलं आणि मग लहानपणी पित्यानं, तरुण वयामध्ये नवऱ्यानं आणि म्हातारपणी मुलाने सांभाळावं, नसरी स्वातंत्र्यम अहरती अशा प्रकारची अवस्था तिची करून टाकली गेली आणि त्यानंतर तिला खऱ्या अर्थानं कायदेशीर मुक्ती आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क जर कुणी दिला असेल तर तो भारतीय संविधानाने दिलेला आहे. त्याच्यापूर्वी महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी तिला शिक्षणाचा रस्ता दाखवून स्वतःच्या आत्मसन्मानाची, स्वतःच्या जगण्याची, स्वतःच्या माणूसपणाची जाणीव करून दिली होती. पण कायदेशीर दृष्टीनं तिला
हक्क आणि अधिकार देण्याचं काम नागरिक म्हणून, माणूस म्हणून तिला सर्व हक्क बहाल करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. भारतीय संविधानानं स्त्रियांना काय दिलं तर माणूस म्हणूनची कायदेशीर ओळख दिली. नागरिक म्हणूनचा या समाज व्यवस्थेमध्ये राजकारणापासून कायद्याच्या क्षेत्रामध्ये दर्जा दिला आणि नागरिक म्हणून दर्जा देत असताना नागरिक म्हणून असलेले सगळे हक्क आणि अधिकार या देशामध्ये स्त्रियांना बहाल केले. मग नागरिक म्हणूनचे कोणते हक्क आणि अधिकार असतात तर सगळ्यात आपण जर बघितलं तर मताचा हक्क हा या व्यवस्थेमधला प्रधान हक्क आहे. आपण जगाच्या परिप्रेक्षामध्ये जर बघितलं तर न्यूझीलंडनं 1893 स्त्रियांना मताचा हक्क दिला, ऑस्ट्रेलियानं 1902, फिनलंडनं 1906, नॉर्वेनं 1913, डेन्मार्क आणि आइसलँडनं 1915, त्यानंतर रशियामध्ये क्रांती झाली 1917, त्यानंतर तो हक्क दिला. युनायटेड किंगडम, UK ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी 1918 दिला. त्याच्यानंतर अमेरिका, ज्याला सर्वात आधुनिक आणि पुढारलेलं राष्ट्र आपण म्हणतो, त्यांनी 1920 दिला. तुर्कीनं 1934 दिला, फ्रान्सनं 1944 दिला, इटलीनं 1945, स्वित्झर्लंडनं 1971, सौदी अरेबियानं 2015. पण भारतामध्ये जसं की भारतीय संविधान लागू झालं आणि पहिल्या निवडणुका झाल्या, त्या भारतीय संविधानानं स्वतःच्या पहिल्या अस्तित्वानिशी या देशातल्या स्त्रियांना हक्क आणि अधिकाराचं हे डॉक्युमेंट दिलं जे भारतीय संविधान होतं. आणि भारतीय संविधानानं आर्टिकल 14 मध्ये समानतेचा हक्क दिला. आर्टिकल 15 मध्ये कुठल्याही प्रकारचा धर्म, वंश, जात, लिंग यानुसार कुठलाही भेदभाव न करता स्त्रियांना सर्व हक्क बहाल केले. त्यानुसार मताचा हक्क सुद्धा स्त्रियांना दिला गेला. म्हणजे ज्या स्त्रिया आतापर्यंत चूल आणि मूल सांभाळत होत्या त्या या देशातला सर्व नेते निवडण्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये समान अधिकाराने सहभागी होऊ लागल्या आणि समान अधिकारानं आपला मतांचा हक्क बजावू लागल्या. आणि या देशातला निर्णायक जो निवडणुकीचा प्रकार असतो, ज्याच्या बरहुकूम आमदार, खासदार, अगदी नगरसेवकापासून ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुका या सगळ्यांमध्ये स्त्रियांचा समावेश झाला. हे भारतीय संविधानानं दिलेला तुम्हाला मला अनमोल हक्क आहे. परदेशामध्ये म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका सारख्या देशांमध्ये स्त्रियांना स्वतःच्या मतहक्कासाठी आंदोलनं करावी लागली, ती मागण्यासाठी मोर्चे काढावे लागले. पण भारतातल्या स्त्रियांनी कुठलाही मोर्चा काढला नाही, कुठलंही आंदोलन केलं नाही, तरी सुद्धा त्यांना मताचा हक्क भारतीय संविधानाने प्रदान केला. भारतीय संविधानानं मूलभूत हक्क आणि अधिकार जे काही आहेत 12 ते 35 आर्टिकल मध्ये दिलेले ते सगळेच्या सगळे मूलभूत हक्क आणि अधिकार समान पद्धतीनं स्त्रियांना दिले गेले. त्याच्यामध्ये स्त्रिया आणि मुलं यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्याची परवानगी कायद्यांना देण्यात आली आणि त्याच्यानुसार आपल्याला अनेक स्त्रियांचे कायदे झालेले दिसून येतात. म्हणजे आर्टिकल 14 तुम्हाला मला समानता देतं. आर्टिकल 15 स्त्रिया म्हणून कुठल्याही प्रकारचा लिंगभेद करता येणार नाही हा हक्क देतं आणि त्याच्यानुसार आम्हाला नोकरीच्या, शिक्षणाच्या, व्यवसायाच्या, या देशभर फिरण्याचा, हिंडण्याचा हक्क आणि आम्हाला हवं त्या पद्धतीनं बोलण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा जो हक्क आहे, ज्याच्यानुसार मी या ठिकाणी बोलतीये, तो हक्क सुद्धा भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला आहे. म्हणजे हे सर्वच्या सर्व मूलभूत हक्क आणि अधिकार आम्हाला या भारतीय संविधानाने दिले. त्या भारतीय संविधानानं कायद्याला की परवानगी दिली की स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारासाठी तुम्ही व्यवस्थित असे त्यांना हक्क आणि अधिकार देणारे कायदे करू शकता. कारण ही स्त्री आतापर्यंत कुठेही तिला प्रॉपर्टी राईट नव्हता, म्हणजे इस्टेटीचा अधिकार नव्हता.
ती स्त्री घरामध्ये चूल आणि मूल सांभाळणारी होती. ती एकदमच भारतीय स्वातंत्र्यानंतर आणि संविधानाच्या अस्तित्वानंतर समान गणली गेली. आणि मग तिला जर समानतेला यायचं असेल, शिक्षणाच्या बाबतीत यायचं असेल, नोकरीच्या बाबतीत यायचं असेल, व्यवसायाच्या बाबतीमध्ये यायचं असेल, तर तिच्यासाठी काही महत्वाच्या प्रोव्हिजन्स करणं, महत्वाच्या तरतुदी करणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये तिला समानतेला आणण्यासाठी काही कायदे केले गेले. त्याच्यामध्ये समान वेतनाचा कायदा 1976 ला केला. त्याचबरोबर कामावर असताना तिच्या गर्भारपणासाठी तिला सुट्टी मिळावी आणि त्याच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट, ज्याला मातृत्व लाभ आपण म्हणतो, तो कायदा 1961 ला आणला. त्याच्यानुसार तिला प्रसूतीची रजा मिळते आणि शिवाय भर पगारी रजा मिळते. 6 महिन्याची स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांना की प्रसूतीची रजा म्हणजे मूल होण्याच्या काळामध्ये, गर्भारपणामध्ये तिला ती रजा दिली जाते, भर पगारी दिली जाते. पुरुषांना सुद्धा ही रजा आता दिली जाते. हा वेगळा भाग आहे की पुरुष स्त्रियांची ज्यासाठी ती रजा दिली जाते की तिची काळजी घ्यावी, तिला पुरुषाची मदत व्हावी, ते किती करतात हा वेगळा भाग आहे, पण ती रजा दिली जाते. त्याचबरोबर पंचायत राज आणि नगरपालिकांमध्ये आपल्याकडे स्त्रियांना 50% आरक्षण लागू झालेलं आहे. त्याचबरोबर लोकसभेमध्ये पाठीमागे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 33% आरक्षणाचा कायदा पास झाला. अजूनही तो कागदावरच आहे. अजून इम्प्लिमेंटेशन मध्ये, अंमलबजावणीमध्ये 33% आरक्षणाचा कायदा आलेला नाही. पण भारतीय संविधानाच्या समानतेच्या तरतुदीनुसारच हे कायदे अंमलात आलेले आहे. त्याचबरोबर सुरक्षा आणि संरक्षणासाठी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 म्हणजे घरगुती हिंसाचाराच्या विरोधातला कायदा की भारतीय संविधानानुसार आणला गेला, जेणेकरून स्त्रियांच्या हिंसाचार बाहेर जो होतो त्याच्यासाठी तर फौजदारी कायदे आहेत, पण जो घरामध्ये हिंसाचार होतो, घरामध्ये स्त्रियांना ज्या हिंसाचाराला बळी पडावं लागतं, तो घरच्यांमार्फत केला जातो, त्याच्या विरोधात तिला दाद मागता यावी म्हणून हा कायदा केला गेला. या कायद्याने सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांच्या घराच्या हक्काचं, तिला घर असावं या गोष्टीचं सुतोवाच केलं आणि तिला घराचा काय म्हणजे घर हे सुरक्षेचं ठिकाण मिळवण्यासाठी या कायद्यामध्ये पहिल्यांदा प्रावधान केलं गेलं. म्हणजे तिला घर मिळालं पाहिजे. जरी नवऱ्यापासून ती वेगळी राहत असेल तरी तिच्या घराचा हक्क अबाधित राहतो आणि त्यासाठीची तरतूद या कायद्यामध्ये केली गेली. म्हणजे आपल्याला सर्वांना माहित आहे की लहानपणी आई वडील असं म्हणतात की तुझं हे घर नाकी, नवऱ्याचं घरच तुझं घर आहे, आणि नवऱ्याकडचे कधीही तिला हाकलून देतात, कधीही तिच्यावर अन्याय आणि अत्याचार करतात आणि मग ती बेघर होते. तिला घराचा हक्क राहत नाही. ना आईचं घर तिचं असतं, ना नवऱ्याचं घर तिचं असतं. अशा परिस्थितीमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टनं जर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर तिला स्वतःच्या घराचा हक्क दिला आणि त्या घराची तरतूद करण्याचा काम हे कायद्यानं केलं. अर्थात ती नवऱ्याकडून तरतूद केली जाते. त्याचबरोबर हुंडाबंदीचा कायदा 1961 ला आला. आजही आपल्या देशामध्ये कायदेशीररित्या हुंडा देणं आणि हुंडा घेणं हे कायद्यानं बंद आहे. पण आपल्या सर्वांनाच माहित आहे की सगळ्या लग्नांमध्ये जिथे आपण जातो तिथं अलिखित स्वरूपामध्ये हुंडा दिलेलाही असतो, हुंडा घेतलेलाही असतो. तो हुंडा सोन्याच्या दागिन्यांमध्ये असतो, तो हुंडा गाड्यांमध्ये असतो किंवा तो हुंडा पैशाच्या स्वरूपात सुद्धा असतो. आणि अत्यंत बेमालूमपणे आजही ही पद्धत आपल्या समाजामध्ये चालू आहे, कायद्यानं बंदी असताना सुद्धा. आणि त्याचबरोबर स्त्रियांवर होणारे कामाच्या ठिकाणी जे लैंगिक अत्याचार होतात, तो स्त्रीवर होणारे लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 ला पॉश ऍक्ट आपल्याकडे आला. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भौरी देवी या स्त्रीवर ज्यावेळेस ती कामाच्या ठिकाणी म्हणजे एक अल्पवयीन लग्न बंद करायला निघालेली होती, त्यावेळेस तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आणि त्याच्यानंतर विशाखा गाईडलाईन्स आपल्याकडे आल्या. कामाच्या ठिकाणी ज्या स्त्रिया काम करतात त्यांना जर लैंगिक अत्याचाराला, छळाला सामोरं जावं लागत असेल तर आपल्याला ते प्रतिबंध करता आलं पाहिजे. असा पॉश ऍक्ट 2013 आपल्याकडे आला
आता कामाच्या ठिकाणी इंटरनल कमिटीज असतात, त्यांच्याकडे त्या स्त्रिया तक्रार करू शकतात आणि त्यांना न्याय मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी त्यांचं लैंगिक छळापासून संरक्षण होऊ शकतं. त्याचबरोबर फौजदारी कायद्यामधली बलात्कार, ऍसिड हल्ला आणि छळाच्या संदर्भातली दुरुस्ती सुद्धा 2013ला आपल्याकडे आली. बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012ला आपल्याकडे आला. अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण थांबलं पाहिजे यासाठी पोस्को ऍक्ट 2013ला आपल्याकडे आला. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षिततेसाठी स्त्रियांना हिंदू विवाह कायदा 1955 आणि सगळ्यात महत्वाची हिंदू वारसा कायद्यामध्ये जो 1956चा कायदा आहे त्याच्यामध्ये 2005ला एक दुरुस्ती झाली. त्याच्यानुसार स्त्रियांना आता वारसा हक्कामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं वारसा हक्क मिळाला पाहिजे यासाठीची तरतूद आली. म्हणजे पूर्वी फक्त मुलांनाच वडिलांच्या प्रॉपर्टीतले हक्क आणि अधिकार मिळत होते. आता 2005च्या दुरुस्तीनंतर स्त्रियांना सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क म्हणून बरोबरीचे हक्क आणि अधिकार त्या कायद्यानुसार मिळतील असं प्रावधान केलं गेलं. आजही आपण बघतो की मुलीला फक्त लग्न करून दिलं की ती परक्याचं धन मानली जाते आणि तिला कुठल्याही प्रकारचं आपला वारसा हक्क मिळत नाही. पण या कायद्यानं आता स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं वारसा हक्क मिळतो आणि म्हणूनच आपण हा कायदा, ही दुरुस्ती स्त्रियांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं. कारण चोळी बांगडीच्या पलीकडे तिला माकेरून कुठलाही हक्क नव्हता. प्रॉपर्टीतला हक्क स्त्रियांचा डावलला गेला. मला या ठिकाणी आठवतं की संविधान सभेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेवटचं भाषण दिलेलं होतं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हणलं होतं की जर स्त्रियांना आर्थिक दृष्टीनं हक्क हवे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठी काही तरतुदी कराव्या लागतील. कारण सामाजिक समानता आपण आणलेली आहे, पण आर्थिक समानता आणण्यासाठी आपल्याला काही वेगळे प्रोव्हिजन्स करावे लागतील. मला वाटतं त्या दृष्टीनं ही जी दुरुस्ती आहे कायद्यामधली 2005ची ती अत्यंत महत्वाची आहे. कारण स्त्रियांना बरोबरीचं शिक्षण दिलं, त्याच्यानंतर ती नोकरीही करेल, पण जोपर्यंत तिच्या हातात पैसा येणार नाही तोपर्यंत कुठल्याही समानतेला अर्थ राहत नाही. म्हणजे तिला शिक्षण फक्त गृहकलेचं देणं, मशीन काम, पार्लर, चांगलं घर चालवणं असं देऊन चालणार नाही. तर आज नोकरीच्या क्षेत्रामध्ये स्त्रिया समानतेनं आल्या पाहिजेत. सगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, त्याचबरोबर अगदी इंटरनॅशनल सेक्टरमध्ये सुद्धा स्त्रिया ह्या बरोबरीनं आल्या पाहिजेत आणि त्यांना घरच्यापासून तर नोकरीच्या हक्कापर्यंतचे सर्व हक्क समान मिळाले पाहिजे. तरच आर्थिक स्वातंत्र्य आपण त्यांना देऊ शकू असं मला वाटतं. त्या दृष्टीनं 2005ला हिंदू वारसा कायद्यामध्ये झालेली ही दुरुस्ती अत्यंत महत्वाची आहे. त्याचबरोबर आपल्याकडे PCPNDT ऍक्ट सुद्धा 1994ला आला. तो कायदा म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती आहे की गर्भामध्ये मुलगा की मुलगी हे बघण्याचं प्रमाण आपल्याकडे फार वाढलं होतं. त्या संदर्भातली अनेक प्रकरणं आपल्याकडे झालेली होती. अगदी बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर मुंडेंचं प्रकरण झालं की मुलगी असेल तर गर्भपात करायचा आणि अगदी तो गर्भ कुत्र्याला खायला द्यायचा, जेणेकरून त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी जी परवानगी घ्यावी लागते स्थानिक प्रशासनाची ती घ्यावी लागू नये आणि त्या मुलीची विल्हेवाट, त्या अर्भकाची विल्हेवाट अत्यंत वाईट पद्धतीनं लावण्याच्या मध्ये बीडचे डॉक्टर मुंडे अटक झाले होते, आपल्याला माहिती आहे. ते प्रकार होऊ नयेत आणि कायद्यानं मुलीला जगण्याचा गर्भापासूनचा संघर्ष आपल्याला करावा लागतोय, तो व्यवस्थितपणे तिला जन्माला येता यावं म्हणून तो कायदा आला. PCPNDT ऍक्ट 1994ला. हे सगळेच्या सगळे जे कायदे आहेत ते सगळेच्या सगळे कायदे भारतीय संविधानानं स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारणं, नागरिक म्हणून हक्क आणि अधिकार देणं, त्यानंतर आलेले कायदे आहेत जेणेकरून तुम्हाला मला जगता यावं. भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्टिकल 39A पुरुष आणि स्त्रियांना समान उपजीविकेचा अधिकार देतं. त्याचबरोबर 39D हे आर्टिकल समान कामाला समान वेतनाचा दर्जा देतं. म्हणजे तुम्ही आजही
जर शेतकरी बघितले, कारखान्यांमध्ये बघितलं तर स्त्रियांना कमी पगार दिला जातो आणि पुरुषांना जास्तीचा पगार दिला जातो. भारतीय संविधान असं सांगतं की समान कामाला समान वेतन द्या आणि म्हणून आपल्याला माहितीये एक स्त्री आणि पुरुष जर शिक्षक असतील तर त्यांना समान पगार समान वेतन दिलं जातं. हे भारतीय संविधानानं दिलेली अनमोल देणगी आहे. नाहीतर पुरुषांचा पगार 1000 रुपये आणि स्त्रियांचा पगार 200 रुपये अशी अनेक घटना अनेक ठिकाणी आपल्याला बघता येतील, अशी उदाहरणं झालेली आहेत. त्याचबरोबर स्त्रियांच्या आरोग्याला आणि सामर्थ्याला अपायक होईल असं कुठलंही काम तिच्या साठी करण्यात येऊ नये असंही प्रावधान भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे. आर्टिकल 42 स्त्रियांना गर्भावस्थेमधल्या अनेक सवलती आणि कल्याणकारी योजनांचा लाभ करून देण्यासाठी आहे आणि नागरिकांचे मूलभूत हक्क आणि अधिकारासोबतच तिचा सन्मान राखला गेला पाहिजे असं प्रोव्हिजन आपल्याला भारतीय संविधान करून देतं. म्हणजे या देशातल्या संविधानानं आमच्या स्त्रियांना हक्क आणि अधिकार या पातळीवरती समान पातळीवरती ठेवण्यासाठी हे सगळे प्रोव्हिजन्स आणले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस लिहिलं होतं त्याच्यासाठीची किती मोठी टीका अक्षरशः देशभर झालेली होती. मोर्चे, आंदोलने, त्याच्यासाठीच्या सभा घेण्यात आलेल्या होत्या. पण त्यावेळेस जरी हिंदू कोड बिल आलेलं नसलं तरी हिंदू कोड बिलामध्ये जे प्रोव्हिजन्स होते ते नंतर भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर वेगवेगळ्या कायद्या अंतर्गत आपल्याला ते सगळे प्रोव्हिजन्स मिळालेले आहेत. ते सगळे हक्क, ते सगळे कायदे आज अस्तित्वात आलेले आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर आज स्त्रियांना सन्मानाने जगण्यासाठी, सन्मानाने शिकण्यासाठी, सन्मानाने नोकरी व्यवसाय करण्यासाठीचे सगळे हक्क आम्हाला मिळालेले आहेत. मग अडचण कुठे आहे? तर अडचण आहे की आमच्या स्त्रियांना मात्र सगळ्या अंधश्रद्धेमध्ये अडकून पडायचं असेल, आमच्या स्त्रियांना जर स्वतःचा परिप्रेक्ष्य किंवा स्वतःचा परिसरच छोटा करून घ्यायचा असेल तर त्याला मात्र कुणी काही करू शकत नाही. जसं की आपण बघतो की अथर्वशीष म्हणायला बायका एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमा होतात आणि ते अथर्वशीष म्हणायला लागतात. अनेक मंदिरांमध्ये, अनेक संतांच्या सत्संगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया आपल्याला दिसून येतात. भारतीय संविधानाने तुमच्या माझ्या जगण्याचा राजमार्ग आम्हाला उघडा केलेला आहे की तुम्ही शिका, तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, तुम्हाला हव्या त्या क्षेत्रामध्ये ज्ञानार्जन करा, सन्मानाने उपजीविका करा. हे सगळे हक्क आम्हाला दिलेले असताना सुद्धा आमच्या देशातल्या स्त्रिया आता नवरात्रीमध्ये 9 दिवस उपाशी राहतात, बिनचप्पलचं उन्हातानामध्ये चालतात. आता त्या काळामध्ये चप्पल कदाचित नसतील, पण आजच्या काळामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा आमच्या बायका जर बिनचप्पलच्या रस्त्यानं चालत असतील तर याला अंधश्रद्धा म्हणायची, मूर्खपणा म्हणायचा की परंपरेची गुलामी म्हणायची, हे आमच्या बायकांनी आता ठरवलं पाहिजे. या देशातली एक स्त्री आज आदिवासी समाजाची राष्ट्रपती होऊ शकते, हा या देशाच्या स्त्री सन्मानाचा सर्वोच्च आदर्श असू शकतो. आणि ते असताना दुसरीकडे मात्र या देशामध्ये स्त्रिया मणिपूरमध्ये नग्न फिरवल्या जातात. हा या देशातल्या संविधानाचा सर्वात मोठा अपमान आहे आणि भारतीय नागरिकांना दिलेली सनसनीत चपराक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांनी या निवृत्ती दुर्गेच्या उत्सवाच्या निमित्तानं आपले हक्क आणि अधिकार समजून घेतले पाहिजेत. हे हक्क आणि अधिकार समजून जर आम्ही घेतले तरच आम्हाला सन्मानाने जगता येणार आहे. नाहीतर आमच्या देशातले शासक, शासनकर्ती लोक, त्याचबरोबर नेते आणि धार्मिक बुवा बापू कापू आम्हाला मात्र कायम आणि कायम अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलत असतात. आता पितृपक्ष झाला त्यावेळेस सुद्धा असेल किंवा आता दुर्गेची पूजा करण्यासाठी सुद्धा असेल, ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा पूजा मांडल्या जातात, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पे करा अशी आव्हानं केली जातात आणि स्त्रियांचं फार मोठं आर्थिक शोषण या माध्यमातून केलं जातं असं मला वाटतं. स्त्रियांना जर असं वाटत असेल की आपलं हे शोषण होऊ नये तर स्त्रियांनी स्वतःच्या हक्क अधिकारांसाठी जागं असलं पाहिजे
किमान पातळीवरचे आपले हक्क आपल्याला माहीत असले पाहिजेत. त्यासाठी भारतीय संविधानाचं वाचन आमच्या स्त्रियांनी केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे वाचन करत असताना हे हक्क आणि अधिकार आम्हाला मिळालेले समजून घेत असताना आपण काय केलं पाहिजे तर आपल्या पुरतच हे ज्ञान न ठेवता भगिनी भावाचा आदर्श ठेवत आपल्या सर्व स्त्रियांपर्यंत हे ज्ञान घेऊन गेलं पाहिजे. आणि म्हणून यासारख्या व्याख्यानमाला, यासारखे विचार, त्याची चर्चा आपण सार्वत्रिक रीतीनं केली पाहिजे. म्हणजे आपल्या स्त्रियांना जगण्यासाठीचा एक आत्मविश्वास निर्माण होईल. ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार होतो त्या ठिकाणी त्यांची प्रायव्हेट गोष्ट आहे, त्यांचं वैयक्तिक जगणं आहे असं न म्हणता आपण त्याच्यामध्ये पुढे होऊन त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार सांगितले पाहिजेत, जेणेकरून तिला संविधानानं एक नागरिक म्हणून जगण्याचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क तिला एन्जॉय करता येईल, तिला ते स्वातंत्र्य आपल्या भोवती एन्जॉय करता येईल आणि तिला सन्मानाने जगता येईल. आजही आपण बघतो कोर्टामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस अनेक पडलेल्या आहेत. 498च्या केसेस पडलेल्या आहेत, बलात्काराच्या, पोस्कोच्या, म्हणजे मुलींवर, लहान लहान मुलींवर सुद्धा. बदलापूरमधली घटना तुम्हाला आठवत असेल, अनेक अत्याचाराच्या घटना घडतात. अशा वेळेस आपण पुढे होऊन या सगळ्यांना विरोध करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. हे भारतीय संविधानाने दिलेले हक्क आपण अबाधित ठेवले पाहिजेत. भारतीय संविधानाने आपल्याला सर्वात अनमोल देणगी दिली ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला. मग आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत आहोत का? तर आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि नवरात्रीच्या निमित्ताने तर तुम्ही बघा स्त्रिया किती प्रमाणात अंधश्रद्धा बाळगत आहेत. स्वतःच्या आरोग्याशी खेळतात, स्वतःच्या बुद्धीशी खेळतात, स्वतःच्या आपला वेळ विनाकारांच्या गोष्टींमध्ये खर्च करतात. वास्तविक पाहता शेतीचा शोध लावला याची जर ही आठवण असेल तर त्याच्यात अजून आपण कोणते शोध लावू शकतो, कोणतं ज्ञानार्जन जास्त करू शकतो आणि आपली पुढची पिढी अजून कशा पद्धतीनं समतेच्या वातावरणामध्ये आपण वाढवू शकतो याचा विचार आपण या निमित्तानं करणं क्रमप्राप्त आहे. पण असं असताना सुद्धा आपण हा वैज्ञानिक विचार न घेता आपण अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये अधिक खोलवर चाललेलो आहोत. ते म्हणजे या ज्या सगळ्या देवींची मंदिरं आहेत यांना ना त्या तुमचा प्रसाद खातात, ना तुमच्या साड्या घालतात, ना तुमच्या बांगड्या घालतात, पण तरी सुद्धा अत्यंत अंधश्रद्धाळूपणे या सगळ्या गोष्टी त्यांना आपण वाहतो. त्याचं बाहेर व्यापारीकरण होतं हे आपल्याला माहीत असतं, तरी सुद्धा आपण त्या सगळ्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देतो, त्या सगळ्या व्यापारीकरणाला प्रोत्साहन देतो आणि इनडायरेक्टली आपण स्वतःचं शोषण स्वतःच करून घ्यायला लागलो की काय, अशी अवस्था बहुजन समाजाची आज आपल्याला झालेली दिसते. तर आपण आता हे भारतीय संविधानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या चष्म्यातून बघितली पाहिजे. म्हणजे उपवास किती करावा, काय खावं, म्हणजे दिवसभर चिप्स खा, साबुदाणा खा असं सगळं बायका खात राहतात, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तर ही जरा वैज्ञानिक दृष्टीने आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे हा वैज्ञानिकतेचा वसा घेत असताना आपण आपल्या मुलांवर संस्कार करताना सुद्धा वैज्ञानिक त्याचे संस्कार केले पाहिजेत. नाहीतर इथं नको जाऊ, देवबाप्पा पाप म्हणजे तुला शिक्षा करेल, अशा प्रकारची भीती आपण मुलांच्या डोक्यामध्ये लहानपणापासून रुजवत असतो. त्याऐवजी आपण प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करण्याची, चिकित्सा करण्याची सवय जर आपल्या मुलांना लावली तर मला असं वाटतं की आपली मुलं प्रगल्भपणे या शिक्षण व्यवस्थेमध्ये रुजतील आणि काहीतरी नवनिर्मितीच्या दिशेनं वाटचाल करतील. नाकी तर लहानपणापासून लिंगभाव सुद्धा आपण मनामध्ये रुजवत असतो मुलांच्या की तू मुलगा आहे तू हे काम करायचं, तू मुलगी आहे तू हे काम करायचं. आपल्या भारतीय संविधानानं आपल्याला धर्म, जात, वंश, लिंग हा कुठलाही भेदभाव करता येणार नाही अशी स्पष्ट सूचना, असा स्पष्ट कायद्यात भाषा करून सुद्धा आपण आज मोठ्या प्रमाणामध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये भेदभाव करताना दिसतो. आपण हा भेदभाव जर आपल्याला बंद करायचा असेल
तर लहानपणापासूनच आपण हा भेदभावाच्या विरहित वातावरण आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे की स्वयंपाक मुलींनीच करावा हे काय प्रकार आहे. जेव्हा की भारतीय संविधान स्त्री पुरुष समानतेचं तत्व रुजवतीये त्यावेळेस आपण अशा प्रकारचे अत्यंत अंधश्रद्धाळू तत्व रुजवत असतो असं मला वाटतं. आणि म्हणून माझी स्वतःची एक टॅगलाईन आहे की स्वयंपाक कुणाला यावा, ज्याला खायला लागतं त्याला स्वयंपाक आला पाहिजे. तुम्ही म्हणाल की भारतीय संविधानाचा विषय मांडताय आणि हे मत कुठं मांडताय, तर मला असं वाटतं की स्त्री पुरुष समानतेचं तत्व फक्त स्टेजवर आणि फक्त बाकेर मांडून चालणार नाही, तर ते किचन पासून कॅबिनेट पर्यंत स्त्री पुरुष समानतेचं तत्व रुजवलं गेलं पाहिजे आणि ही समानता आमच्या किचन पासून सुरू झाली पाहिजे. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे की लिंगभाव विरहित वातावरण तयार करायचं असेल तर जसे चॉईस मुलाला आपण लग्नासाठी देतो तसे चॉईस आपण मुलींना सुद्धा दिले पाहिजेत. मुलींना तिचं करिअर निवडण्याचा चॉईस, तिचं शिक्षण निवडण्याचा चॉईस आणि तिचा जोडीदार निवडण्याचा चॉईस आपण दिला पाहिजे. आणि त्याच्यानंतरचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांनी स्वतःचा अवकाश विस्तारत ठेवत असताना जुन्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाकारत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारत आणि येणाऱ्या काळाची पावलं कोणत्या दिशेनं चाललेली आहेत त्या संघर्षामध्ये निर्भीडपणे सक्षमपणे तिला उभं राहता यायचं असेल तर तिला आजच्या काळातली ज्ञानकेंद्र समजली पाहिजेत. जसं की स्त्रिया शिक्षणातून शिकतात, मोठमोठ्या पदावर जातात आणि तिथं जाऊन आम्हाला अंधश्रद्धेचं अनुकरण करायला जर शिकवत असतील तर त्या गोष्टी आम्ही तात्काळ नाकारल्या पाहिजे. ती स्त्री राष्ट्रपती असू देत, ती स्त्री कलेक्टर असू देत, ती स्त्री जज असू देत, कुणीही असू देत, ती जर अंधश्रद्धेचं समर्थन करत असेल तर त्याचं अवलोकन करण्याचं काम किंवा त्याचा पाठ गिरवण्याचं काम आम्ही करू नये, तर त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत ती समीक्षा करून आम्ही ते नाकारलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या सगळ्या वातावरणामध्ये जर आमच्या स्त्रिया सक्षम झाल्या तर त्या आधुनिक निवृत्ती दुर्गेच्या वारसदार नक्कीच ठरतील. त्या काळात स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. आजच्या अनेक शोधांमध्ये स्त्रिया अंतर्भूत होतील, सहभागी होतील आणि नव्या नव्या वाटा निश्चितच चोखंदळतील. पण त्या चोखंदळण्यासाठी मात्र त्यांचे हात या हक्क आणि अधिकारांचे हत्यार घेऊन सज्ज आम्हाला करावे लागणार आहेत. ते आम्ही करूयात अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते. ज्या रूढी परंपरा आहेत ज्यांनी आम्हाला करकचून बांधलेलं आहे ती बंद स्त्रियांना स्वतःहून तोडण्यासाठी पुढे यावं लागेल. बाबासाहेब असं म्हणतात की स्वातंत्र्य हे आम्हाला मागून मिळणार नाही तर ते मिळवावं लागतं. तसंच आपण ते मिळवूयात अशी या ठिकाणी मी अपेक्षा करते. या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्यासाठी मला आदरणीय प्रतिमाताई परदेशींनी सत्यशोधक प्रबोधन महासभेनं जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी आहे, ऋणी आहे. आणि आपण सर्वजण सुद्धा जे हे व्याख्यान ऐकत आहात त्यांची सुद्धा मी अतिशय आभारी आहे.